अभिनेत्री कंगना रनौत पहिल्यांदाच संसदेत खासदार म्हणून निवडून आल्यात. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशमधील त्यांचं वास्तव्य असणाऱ्या मंडी लोकसभा मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून त्या संसदेत सत्तेच्या बाकावर जाऊन बसल्यात. नंतर त्यांनी विरोधी पक्षांवर पडखड शब्दात टीका सुद्धा केली आहे. इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत देखील कंगना रनौत यांनी वेगळी आणि नकारात्मक भूमिका मांडलेली दिसून आली. नेमकं प्रकरण काय? कंगना रनौत यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना किसान मोर्चा आणि शेतकरी आंदोलनावर एक विधान केलं होतं. शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारनं तिन्ही कृषी कायदे मागे घेतले, अन्यथा तिथं मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते, असं कंगना रनौत म्हणाल्या. कंगना यांच्या या विधानानं वातावरण पेटलं असून अनेक माध्यमातून कंगना यांच्या या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला जातोय. तसंच कंगना यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील संताप व्यक्त केला जातोय. तसंच कंगना यांच्यासोबत त्यांचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षावरही अनेक टीका होऊ लागल्यात आणि म्हणूनच आता कंगना यांच्या स्वतःच्याच पक्षाने या सगळ्या प्रकरणात हात वर केलेत. भारतीय जनता पक्षाची भूमिका काय? भारतीय जनता पक्षाने या सगळ्याची दखल घेत एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलंय व या माध्यमातून कंगनाची कान उघडणी केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून कंगना रनौत यांना असे आदेश देण्यात आलेत की त्यांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य भविष्यात देऊ नये. भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या सामाजिक एकीकरणाच्या सिद्धांतावर चालण्यासाठी वचनबद्ध आहे, असं भाजपनं म्हटलंय. याआधी देखील कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेत आणि नेहमीप्रमाणे याही वेळी कंगनाने हे वक्तव्य करून एक नवं संकट तर ओढवून घेतलं नाही ना? याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर.